श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 1 डिसेंबरला म्हणजेच रविवारी या दिवशी आलेली आहेत कार्तिक अमावस्या. आपल्या हिंदू धर्मात कार्तिक महिन्याला विशेष धार्मिक महत्त्व आहे. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला पूर्वजांसाठी केले जाणारे धार्मिक विधी हे खूप महत्त्वाचे मानले जातात. या कार्तिक अमावस्येचा प्रारंभ 30 नोव्हेंबरला सकाळी 10:21 होणार आहेत आणि या अमावस्येची समाप्ती 1 डिसेंबरला सकाळी 11:51 होणार आहेत. आणि म्हणून उदय तिथीनुसार आपल्याला ही कार्तिक अमावस्या जी आहे तर ती 1 डिसेंबरला पाळायची आहेत. असे म्हटले जाते की या कार्तिक अमावस्येच्या दिवशी पितर मृत्यूलोकातून येतात आणि त्यांच्या तृप्तीसाठी तर्पण, पिंडदान आणि श्राद्ध विधी केले जातात. असे मानले जाते की या विधींमुळे पितृदोष शांत होतो आणि पितरांचे आशीर्वाद कुटुंबावरती कायम राहतात. या कार्तिक अमावस्येला दानाला आणि स्नानाला विशेष महत्त्व दिले जाते. या दिवशी अनेक जण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करतात आणि इच्छाशक्तीनुसार दान देखील करतात. अमावस्या ही तिथी अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे या दिवशी काही महत्त्वाचे नियमसुद्धा पाळले जातात. आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहेत. रविवारी या कार्तिक अमावस्येला घरात चुकूनही ही एक भाजी बनवू नका, नाहीतर तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल. घरातून लक्ष्मी ही कायमची निघून जाईल. गरिबी, अडचणी, संकटांना तुम्हाला सामोरे जावा लागेल. तर अशी कोणती भाजी आहेत ती आपल्याला घरात बनवायची नाहीत, याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तर पहा, अमावस्या म्हटलं की बरेच जण खूप घाबरतात. अमावस्या हा दिवस वाईट आहे, चांगला नाही. तर अमावस्या हा दिवस वाईट नाही. या दिवशी ज्या नकारात्मकता, वाईट शक्तीच्या ज्या लहरी असतात तर त्या जास्त प्रमाणामध्ये जागृत असतात आणि यामुळे याचा परिणाम जो आहे तर तो काही व्यक्तींवरती होत असतो. जसे की घरामध्ये लहान मुलं असेल किंवा आजारी व्यक्ती असेल, एखाद्या व्यक्तीला नजरबाधा, नजरदोष झालेला असेल तर त्या व्यक्तीवरती या अमावस्येचा वाईट परिणाम होत असतो. आणि म्हणून आपला असं वाटतं की अमावस्या हा दिवस वाईट आहे. आणि म्हणून अमावस्येच्या दिवशी आपण काही महत्त्वाचे नियम हे पाळायचे असतात. काही प्रभावी उपाय हे आपल्या घरामध्ये करायचे असतात, जेणेकरून कुठल्याही वाईट शक्तीचा प्रभाव हा आपल्यावरती पडत नाही. तर या कार्तिक अमावस्येच्या दिवशी स्नानाला खूप महत्त्व आहे. या दिवशी पवित्र गंगेवरती स्नान केल्याने प्रखर पितृदोषाचा त्रास कमी होतो. जीवनातील सर्व दुःख, संकट, अडचणी हे कमी होतात. आणि म्हणून तुमच्या घराजवळ एखादी पवित्र नदी असेल तिथे जाऊन तुम्ही अवश्य स्नान करा. तसेच तुम्हाला शक्य होईल तितके दानसुद्धा तुम्हाला करायचे आहेत. दान केल्याने पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद ते देत असतात. आपल्या हिंदू परंपरेमध्ये अमावस्या म्हणजेच अमावस्येचा दिवस, ज्याला विशिष्ट प्रकारचे अन्न सेवन करण्यासह काही कार्यांसाठी अशुभ मानला जातो. आणि म्हणून मी तुम्हाला ज्या काही भाज्या सांगणार आहे तर या भाज्या तुम्हाला चुकूनही या दिवशी आपल्या घरामध्ये बनवायच्या नाहीत आणि कोणी तुम्हाला दिल्या तरीही तुम्हाला त्या सेवन करायचे नाहीत. यामध्ये पहिली भाजी आहे ते म्हणजे वांगी आणि मुळा. या दिवशी आपल्याला चुकूनही वांग्याची भाजी बनवायची नाहीत, तसेच मुळाही आपल्या घरामध्ये बनवायचा नाही आणि तो सेवन देखील करायचा नाही. तसेच या दिवशी आपल्याला घरात चुकूनही बीट, जसे की ज्या लाल भाज्या असतात तर त्यासुद्धा आपल्या घरामध्ये बनवायच्या नाही. त्याचबरोबर या दिवशी कांदा आणि लसूण हे सुद्धा सेवन करायचं नाहीत. हे तामसिक पदार्थ मानले जातात आणि या पदार्थांचं सेवन केल्याने आपल्या शरीराला सुद्धा त्रास होतो. त्याचबरोबर घरातून लक्ष्मीसुद्धा निघून जाते. तसेच या दिवशी आपल्याला उडदाची डाळ आणि
काळे चणे जे असतात तर ते सुद्धा सेवन करू नये, कारण आपण या अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मीची सेवा करतो आणि या वस्तूंचे सेवन केल्याने ती आपल्या घरातून निघून जाते आणि म्हणून अमावस्येला या भाज्या खाणे अशुभ मानले जाते. देवी देवता आपल्यावरती नाराज होतात. आपण केलेल्या सत्कर्माचे फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही. या उलट आपल्याला गरिबी आणि संकटांना सामोरे जावे लागते. त्याचबरोबर या दिवशी चुकूनही मांसाहार हा करू नये. अमावस्येच्या दिवशी मांस, मासे, अंडी खाणे टाळण्याची प्रथा आहे, कारण हा दिवस आध्यात्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा मानला जातो आणि मांसाहार हा नकारात्मक स्पंदने निर्माण करतो असे मानले जाते. तसेच या दिवशी डांगर आणि कोबी जो आहे तर या भाज्यांचं सुद्धा सेवन करायचं नाही. त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये उरलेले अन्न असेल, जसे की शिळे अन्न असेल तर ते खाणे सुद्धा अशुभ मानले जाते. या दिवशी ताजे शिजवलेले अन्न जे असते तर ते ग्रहण करावे. त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला जर कुणी पांढऱ्या रंगाची मिठाई खाऊ घातली किंवा पांढऱ्या रंगाची एखादी गोड वस्तू तुम्हाला खायला दिली तर ती चुकूनही तुम्ही खाऊ नका, कारण आपले जे काही शत्रू असतात, जे काही आपल्या आयुष्यामध्ये लोक असतात, ती बऱ्याच वेळा आपल्यासमोर खूप चांगलं बोलतात, खूप गोड बोलतात, परंतु त्यांच्या मनात आपल्याबद्दल वाईट विचार असते, नकारात्मकता असतात आणि आपल्याबद्दल वाईट कसं होईल यासाठी ते प्रयत्न करत असतात. आणि अमावस्या हा असा एक दिवस आहे, या दिवशी तांत्रिक क्रिया केल्या जातात आणि या क्रियांचा प्रभाव जो आहे तर तो व्यक्तींवरती खूप लवकर होतो आणि खास करून पांढऱ्या वस्तूंमधून तांत्रिक क्रिया केल्या जातात. तर या दिवशी एखादा शत्रू जो आहे तर तो तुमच्यावरती तांत्रिक क्रिया करू शकतो, तुम्हाला अडचणीमध्ये पाडण्यासाठी तो प्रयत्न करू शकतो. यामुळे जर एखादी व्यक्ती तुमच्या ओळखीची नाही आहे किंवा एखादी अशी बाहेरची व्यक्ती आहे तिच्याबद्दल तुम्हाला माहीत आहे की ती आपल्याबद्दल चांगले विचार करत नाही, तर त्या व्यक्तीकडनं चुकूनही अशा वस्तूंचं सेवन जे आहे तर ते करू नका. तुम्ही या दिवशी स्वतः पांढरी मिठाई खरेदी करून खाऊ शकतात, परंतु बाहेरील एखाद्या व्यक्तीने जर तुम्हाला दिली तर ती तुम्हाला खायची नाहीत. त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला चुकूनही दह्याचं सेवन करायचं नाही. आता अमावस्या ही 2 दिवस असणार आहे. जसे की या अमावस्येचा प्रारंभ उद्या सकाळी म्हणजे 30 नोव्हेंबरला 10:29 होणार आहे. तर तुम्हाला उद्या सकाळीच 10 वाजल्यापासून तर रविवारचा संपूर्ण दिवसपर्यंत हे जे नियम आहे तर हे पाळायचे आहेत. यामुळे याचा फायदा तुम्हालाच होणार आहे. त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये ज्या पूजेच्या वस्तू असतात, जसे की पूजेची अगरबत्ती असेल, धूप असेल किंवा इतर पूजेचं साहित्य असेल तर ते चुकूनही तुम्ही घरामध्ये खरेदी करून आणू नका, तर ते योग्य मानले जात नाही. यामुळे शुभ कार्यामध्ये विघ्न येतात. तर हे जे काही पदार्थ होते तर हे आपल्याला या दिवशी पूर्णपणे वर्ज्य ठेवायचे आहेत आणि काही महत्त्वाचे नियम जे आहेत तर ते आपल्याला पाळायचे आहेत. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे त्यांच्यापर्यंत सुद्धा योग्य ती माहिती जाईल. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.